अजिबात बेसन न भाजता किंवा अजिबात पाक तयार न करता सुद्धा आपण अतिशय रवाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारी बेसनाचे लाडू कसे करायचे तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी एखाद्या वाटीचं मापाने 1 वाटी आपण इथं हरभऱ्याची डाळ घेणार आहोत आणि त्यासाठी फक्त पाव वाटी आपल्याला तूप लागणार आहे. तर ही तूप तापल्यानंतर आपल्याला ह्या तुपामध्ये ही डाळ छान अशी परतवून घ्यायची, म्हणजेच तळून घ्यायची आहे. आणि ह्या तुपामध्ये ही डाळ मस्त अशी तळल्या जाते. खूप जास्त लालसर किंवा काळपट अजिबात तळू नका. एकसारखी गोल्डन कलर येईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची व त्यानंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये गाळून घ्यायची, म्हणजे ती थंडही होते आणि त्यामधलं तूपही नितळतं. तर राहिलेलं तूप आणि निथळलेलं तूप आपल्याला हे नंतर कामी पडणारच आहे. आता थंड झालेली डाळ आपण मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामधून ही छान असं बारीक करून घेणार आहोत. बारीक केलेलं पीठ आपल्याला एखाद्या चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आणि जाडसर पीठ परत एकदा बारीक करायचं. तर 1 वाटी डाळीसाठी इथं आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर राहिलेले जे तूप आहे ना आपलं, जे आपण डाळ तळलेली तूप होतं किंवा जे डाळ गाळून घेतलेलं तूप होतं, तर ते दोन्ही तूप छान असं एकत्रित करायचं. ते कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत गरम केलेलं तूप या पिठामध्ये ओतायचं. आता हे छान असं एकत्रित करायचं. जर तुम्हाला वाटलं तर 1 ते 2 चमचे यामध्ये अजून एक्स्ट्रा तूप घाला, पण एवढं तूप याला पुरेसं आहे. छान असं एकत्रित करून घेतल्यानंतर याची मस्त अशी लाडू इथे तयार होतात. अतिशय कमी तुपामध्ये आणि अतिशय सुंदर असे लाडू आपले तयार होतात. तर हे लाडू छान महिनाभर असे टिकतात. तर ह्या दिवाळीला किंवा कुठल्याही सणासुदीला तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करून बघू शकता. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.